देशाच्या आर्थिक विकासात बँकिंग क्षेत्राचे योगदान मोठे आहे. सरकारी बँकांमध्ये सर्वसामान्य जनतेचा 25 लाख कोटींहून अधिक पैसा सुरक्षित आहे. मात्र केंद्र सरकार परकीय भांडवलदारांना पायघड्या घालत बँकांचे खासगीकरण करण्याचे धोरण राबवू पाहत आहे. हे पाऊल आर्थिक विकासाला मारक असून खासगीकरणाविरोधातील लढा आपल्याला तीव्र करावा लागेल, असे मत ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे AIBEA महासचिव CH वेंकटचलम यांनी व्यक्त केले. AIBEAशी संलग्नित ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या AIBOMEF 2 दिवसीय 9व्या अखिल भारतीय अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी झाले. BMCC रस्त्यावरील दादासाहेब दरोडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार व मनीलाईफ फाउंडेशनच्या संस्थापिका पद्मश्री सुचेता दलाल यांना सुरेश धोपेश्वरकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्राचे निधू सक्सेना, बँक ऑफ इंडियाचे VC जोशी, बँक ऑफ महाराष्ट्राचे कृष्णा बरुरकर, AIBEAचे उपाध्यक्ष N शंकर, महासचिव देविदास तुळजापूरकर, संयुक्त सरचिटणीस ललिता जोशी, संयोजक शैलेश टिळेकर आदी उपस्थित होते. देशभरातील 600 पेक्षा अधिक बँक कर्मचारी या अधिवेशनात सहभागी झाले होते. आजचा कार्यक्रम इज मेनली अ बँक युनियन ची मीटिंग आहे, पण आय एम व्हेरी प्रिव्हिलेज्ड अँड हंबल्ड टू बी द सेकंड रेसिपियंट ऑफ द सुरेश धोपेश्वरकर जी अवॉर्ड. मी पर्सनली त्यांना ओळखत होते आणि अगदी राईट टिल द एंड ते सुद्धा प्रभादेवीला राहायचे. सो इट्स अ स्पेशल प्रिव्हिलेज. आणि दुसरी गोष्ट की बँक युनियन जेव्हा आमचं काम रेकग्नाइज करते, मी 40 वर्ष इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट आहे, पण हा अवॉर्ड आहे ॲज माय वर्क ॲज अ NGO आणि मनी लाईफ फाउंडेशन, जे आम्ही फायनान्शियल लिटरसी आणि कन्झ्युमर ॲडव्होकसी करतो. तर जेव्हा बँक युनियन हे रेकग्नाइज करते, त्याचा अर्थ हा आहे की आपण दोघंही एका साईडवर आहोत आणि बँक युनियन्स आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स वगैरे सुद्धा कन्झ्युमर्स फर्स्ट आहेत. आणि सो दिस रेकग्निशन इज डबली प्रिव्हिलेज फॉर मी. लेबर कोड मध्ये फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट हा एक कन्सेप्ट आणलेला आहे त्यांनी. म्हणजे 3 वर्षासाठी नोकरी दिल्या जाईल. 3 वर्ष झाली की त्याला नोकरीवरून काढून टाकते. मग 3 वर्ष त्यांनी मॅनेजमेंटची चमचेगिरी करायची किंवा मरोस्तर काम करायचं आणि नाही केले की त्याला काढून टाकणार. काय याला काय एम्प्लॉयमेंट म्हणता येऊ शकते? आता सगळ्या सेंट्रल ट्रेड युनियन्स एकत्रित आलेल्या आहेत, त्यांच्या ऑलरेडी मीटिंग झाल्यात आणि सेंट्रल ट्रेड युनियन्स ऑल्सो विल गिव्ह फॉर अ कॉल फॉर स्ट्राईक इन द डेज टू कम. ट्रेड युनियन्स मैदानात या प्रश्नावर उतरणार आहेत. आवर कंट्री इज अ यंग कंट्री. बहुत यंग लोग है, उनका क्या चाहता है? उनको नौकरी. What type of job? Permanent job, regular job, safe jobs. But today what they are talking about this Agnipad, Agniveer, one-time job or the fixed time employment, they are all temporary jobs. More contract job, more outsourcing job, they are talking. Apprentice they are talking. But that is not job. We need to create more permanent job for the people. Similarly for women. Women also we have to take care of them because they are 50% of the working people. But they are not being taken care and jobs are becoming more unsafe, vulnerable, non-remunerative and risky and non-permanent. So this is the main issue today. More than anything, government has to take, projects to create more and more employment. But they are not doing that. So this is the main task of the trade unions to fight.